डोनाल्ड ट्रम्प तात्याचं डोकं फिरलंय. मी हे का म्हणतो याचं एक उदाहरण देतो. डोनाल्ड ट्रम्पनं काय सांगितलं, 5 दिवस कोणतंही मिसाईल फायर वगैरे होणार नाही. पण त्यानं सीज फायर होणार असं सांगितलं. म्हणजे सगळी सीज फायर म्हणजे दोन्हीकडून शांतता, म्हणजे आम्ही काय करणार नाही, तुम्ही काय करू नका. पण असं न करता ते डोनाल्ड ट्रम्पनं काय केलं, पाकिस्तानला सांगितलं की तुम्ही तुमच्याकडे काय तर सोल्युशन निघतंय का. आपल्या मोदी साहेबांना फोन केला, पण तरी पण त्यातलं काही निघालं नाही. आणि 5 दिवस आम्ही काही सुद्धा करणार नाही, त्यानंतर आम्ही काहीतरी ऍक्शन घेऊ. पण हा तात्या ऐकतोय कुठं. 5 दिवस राहू दे, अरे एक रात्र उलटायच्या आधी तो अटॅक करतोय. त्याच्या बदल्यात इराण ह्या ठोकतोय जबरदस्त. म्हणजे इराणचं कसं आहे, इराणला माहिती इराण 100% कधी ना कधी हारणार आहे. पण इराण एवढं मोठं डॅमेज देऊन जाणार की अमेरिकेला, हे इराणला माहिती आहे. आणि इराणचा हेतू काय साध्य करायचा आहे की इराणला जे त्यांचं तेल आहे ते $200ला न्यायचं आहे, जे की 84, 104 पर्यंत 120 पर्यंत गेले. तो प्रोपेगेंडा आहे. इराणनं सरळ सांगितले की आमचे 4-5 देश आहेत, म्हणजे इंडिया वगैरे, चीन वगैरे, यांना हे आम्हाला मित्रराष्ट्र यांचं तर आम्ही सोडणार, म्हणजे आम्ही यांचं सगळं जाऊन देणार, पण तुम्हाला सुट्टी नाही. म्हणजे तुम्ही जर स्टेट ऑफ हॉर्मसमधून निघाला तर तुमचं काही खरं नाही. तर असं झालं तर अमेरिकेला आता प्रश्न पडला. मिड टर्म्स इलेक्शन यायला लागले. डोनाल्ड ट्रम्प त्यानं आधीच सगळी घाण करून ठेवल्या, घाण करून आधीच. आणि आता जर इलेक्शन जर जिंकायचं तर ते आपण म्हणतो नाही बाबा, आपण एखादा शेअर मार्केटमध्ये एखादा शेअर्स लावतो, त्याचं नुकसान होतं, मग ते भरून करण्यासाठी आपण डबल शेअर करतो, परत डबल नुकसान होतं, परत आपण सगळंच कॅपिटल घालवतो. असा प्रकार डोनाल्ड ट्रम्पचा झालाय. म्हणजे काय तर डोनाल्ड ट्रम्पने काय केलं, जसं व्हेनेझुएलाच्या मादुरोला उचललं, त्याला काय वाटलं एका दिवसात सगळं मी सत्ता पालट करू शकतो, असं करू शकतो, असं करू शकतो. इराणच्या बाबतीत पण त्याला तसंच वाटलं, कारण मागच्या वेळी न्यूक्लिअर स्ट्राईक करत होता, इराण न्यूक्लिअर स्ट्राईक करणार आहे किंवा न्यूक्लिअर टेस्टिंग करतोय असं काहीतरी वाटलं. पण ऍक्च्युअली त्याच्या मागचं कारण काय होतं माहितीये का, अमेरिकेला इराणच्या तेलची सूत्र हातात घ्यायला, म्हणजे जे इराणचं तेल वगैरे निघतंय ते सत्ता पालट करून त्यांचा माणूस उभा करून तेलाचं एक्सपोर्ट त्यांच्याकडे घ्यायचं होतं. मग ते तेलाचे भाव कोण ठरवणार तर अमेरिका, म्हणजे तेल काढणार कोण, इराण. हे असं लढत तर त्याचं होतं. मेन कारण ते आहे. आणि त्यानंतर तो काय अमेरिकन काय अटॅक केला, पहिला अटॅक केला, ठीक आहे, इराणचा ते सैन्य ठिकाणं न्यूक्लिअर वगैरे त्यांनी उडवून टाकलं. पण एनरिच जे एलिमेंट आहे, जे न्यूक्लिअरचं 400 किलो, ते त्यांनी लपवून ठेवलं, एनरिच एलिमेंट. आणि त्यानंतर इराणला समजलं की हे कधी पण होऊ शकतं. इराण रिव्होल्युशनरी आर्मी वगैरे अशा प्रकारच्या त्यांच्या आर्मीमध्ये म्हणजे नेमल्या, म्हणजे आम्ही जरी संपलो तरी तुम्ही लढत राहा, तुम्हाला तुमचे स्वतंत्र निर्णय घ्या, आम्हाला काय तुम्ही काय विचारू नका, तुम्हाला जे सरळ वाटते ते तुम्ही करा. त्यामुळे इराण का सगळ्यांना ठोकतोय. आणि यांना मदत करते कोण, रशिया आणि चीन. म्हणजे जिओ टॅग लोकेशन वगैरे पाठवायचं, कुठला देश मदत करतोय, कुठल्या बेसवरून उडतंय विमान अमेरिकेचं, ते सगळं सांगायचा प्रयत्न केला. कुठंच काय चाललं ना, म्हणून अमेरिकेवर दबाव यायला लागला. आणि ट्रम्प तात्याच्या पार्टीवर दबाव यायला लागला. आता काय अमेरिकेच्या काँग्रेसकडे काय फंड मिळून झालंय, मोठे मोठे रडार वगैरे नष्ट झालं, पैशाचे नासाधूस व्हायला लागल्या. आता पैसे नाही, काय करायचं, कोण हार्माउसमध्ये आपलं युद्धपोत वगैरे पाठवून झालंय, कारण सगळ्यांना भीती आहे की आपण केलं तर आपल्यावर पण मिसाईल येईल, जर्मनी, फ्रान्स वगैरे या गोष्टी. आता काय करायचं. आता मग शेवटचा पर्याय काय, ट्रूप्सचा. पण ट्रूप्स इतकं धोकादायक आहे, कारण जर तिथं एक तर खार्क आयलंडवर अमेरिकेचं हे नाही, रडार नाहीये. कुवेतवरनं जर पाठवायचं म्हणतं, तो कुवेतचं त्यांनी रडार, मोठं रडार 4-5 किलोमीटर जर बघतोय, ते बी फोडले. तर खुशी होगा मेरे को लगता है. आणि जे काय टेक्निकली लोक आहेत त्यात एक्सपर्ट, त्यांचं पण म्हणणं हेच आहे, ते ऐकूनच मी तुम्हाला सांगतोय. आणि जर ट्रूप्स समजा उतरले, तर भाई 6 लाख, भलेही तुमचं कमांडो खतरनाक असतील सगळ्या गोष्टी, पण 6 लाखाची आर्मी. आणि इराणचा ऑब्जेक्टिव्ह क्लिअर आहे, ते देशासाठी लढतं म्हणजे तुम्ही जीव दिलं चालेल. पण इस्रायलसाठी अमेरिकेचे कमांडो लढताना ते एवढ्या पॉवरने लढणार नाहीत, कारण त्यांच्या देशासाठी चाललेलं नाही काय. तर भक्ती पण काहीतरी चीज असत्या, ती पॉवर असत्या. तर अशाने काय होणार आहे, एक 3ऱ्या महायुद्धाकडे सगळं चाललेलं आहे. आता बघूया पुढे काय काय होते. मी तुम्हाला या सगळ्याची अपडेट देतच राहील. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे ट्यून, झिगझॅग SK.